नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्राईम ब्रांचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग पथकानं गुप्त माहितीच्या आधारे देह व्यापाराच्या एका रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलिसांनी एका महिला दलालाला रंगेहात अटक केली असून एका युवतीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे रॅकेट नागपूरच्या कळमना भाजी बाजार परिसरात सक्रिय होते। अटक करण्यात आलेल्या महिलेची ओळख 34 वर्षीय ममता जयंत नागवंशी अशी असून ती गुलमोहर नगर कळमना परिसरातील रहिवासी आहे। आरोपी महिला स्वतः पूर्वी पीडित होती, त्यामुळे तिचे अनेक लोकांशी संपर्क होते। तपासात असं समोर आलंय की ममता कळमना भाजी बाजारात हमालीचं काम करणाऱ्या महिला व युवतींच्या आर्थिक गरजांचा फायदा घेऊन त्यांना देह व्यापाराच्या धंद्यात ढकलायची। पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून 2300 रुपयात सौदा ठरवला। छापा कारवाई दरम्यान आरोपी महिला उमंग भवनजवळील पायल डेली नीड्स दुकानासमोर पीडित युवतीला घेऊन येताच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग पथकानं तिला रंगेहात अटक केली। या कारवाईत पोलिसांनी 24 वर्षीय एका युवतीची सुटका केली असून ती आरोपी महिलेसोबतच कळमना भाजी बाजारात हमालीचं काम करायची। प्राथमिक तपासात उघड झालंय की आरोपी महिला गेल्या 1 वर्षापासून याच परिसरात देह व्यापाराचा धंदा चालवत होती। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 12,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुढील कारवाईसाठी आरोपी महिला व पीडित युवतीला कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। सध्या पोलीस या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे।